हाय, हॅलो, नमस्कार. मी सुषमा. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला माझं स्किन केअर रूटीन दाखवते. तर त्याच्यामध्ये केसांसाठी सिरप आणि चेहऱ्यासाठी फेस पॅक घरच्या घरी एकही रुपया खर्च न करता मी बनवणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, एका वाटीमध्ये मी 1 चमच बेसन घेतले आणि हे बेसन मी घरच्या घरी केलेलं बेसन आहे. तर ते बेसन घ्यायचं आणि त्याच्यामध्ये अगदी थोडीशी हळद आपल्याला घालायची आहे आणि 2 चमच इतकं गाढं दही जे असतं ना, घट्ट दही, तर ते घालायचं आणि 1 चमच इतकी मध घालायची आहे. जर घरगुती मध असेल तर ती तुम्ही घालू शकता आणि हे व्यवस्थित असं मिश्रण मिक्स करायचं. याच्याने आपल्या चेहऱ्याला एकदम मस्त असा ग्लो येणार आहे. तर आता केसांसाठी सिरप मी आत्ताच बनवून ठेवते. तर इथे 1 चमच इतके तांदूळ घेतलेत आणि तांदूळ आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तांदळांना पावडर लावलेली असते तर ती पूर्णपणे निघून जायला पाहिजे, म्हणून 3 ते 4 वेळा हे तांदूळ धुवून घ्यायचे. आता मी 1 चमच इतकी लवंग या पाण्यामध्ये ॲड केले. स्वच्छ पाण्यामध्ये हे तांदूळ आणि लवंग आपल्याला ठेवायची आहे. तर 1 तास मी हे तांदूळ मी भिजत ठेवणार आहे. तर तोपर्यंत मी चेहऱ्याला आता फेस पॅक लावते. फेस पॅक लावण्याच्या आधी आपण आपला चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा. नंतर त्याला कोरडा करायचा आणि त्याच्यानंतर जो आपण फेस पॅक तयार केला आहे तर तो ॲप्लाय करायचा. तर एकदम हलक्या हाताने आपल्या चेहऱ्याला हा फेस पॅक लावायचा आहे. तर या फेस पॅकने आपल्या चेहऱ्यावरचे केस पण रिमूव्ह होतात. जर 7 दिवस तुम्ही हे फॉलो केलं तर चेहऱ्यावरती एकदम मस्त असा ग्लो येतो, शाईन येते, चेहऱ्यावरचे केस रिमूव्ह होतात आणि घरच्या घरी एकही रुपया खर्च न करता आपण आपल्या चेहऱ्यावरती ग्लो आणणार आहोत. तर हे मानेलाही लावून घ्यायचं आहे आणि अंघोळीच्या आधी लावायचं, म्हणजे जे काही केसांमध्ये वगैरे बाजूने जर हे राहिलं असेल तर त्या अंघोळी करताना निघून जातं. तर आता हे मी अंघोळीच्या आधीच चेहऱ्याला ॲप्लाय करते. जर तुमच्या चेहऱ्यावरती डाग धब्बे असतील, चेहऱ्यावरती सुरकुत्या पडत असतील तर त्या कमी होण्यास मदत होते आणि बेसन पिठाने चेहऱ्यावरचे डाग रिमूव्ह होतात. मधाने आपला चेहरा एकदम मऊ असा होतो. तसेच हळदीने आपल्या चेहऱ्याला एक वेगळी अशी तजेलदार तेजपणा चेहऱ्यावरती दिसतो. तर आता हे जे राहिलेला फेस पॅक आहे तर तुम्ही अंघोळीला गेल्यानंतर तुम्ही तुमच्या पूर्ण बॉडीलाही चोळू शकता आणि थोडा वेळ मसाज करू शकता. तर याच्याने आपली स्किन एकदम तजेलदार अशी होणार आहे, एकदम शाईन आणि ग्लो आपल्या चेहऱ्यावरती येणार आहे. तर हे नक्की 7 दिवस फॉलो केलं तर तुमच्या चेहऱ्यावरचे डाग धब्बे तेही निघून जातील आणि जे चेहऱ्यावरती जर केस असतील तर ते रिमूव्ह व्हायला मदत होते. तर आता हा माझा फेस पॅक मी लावला आहे तर तो 15 मिनटं आपल्याला ठेवायचा आहे. त्याच्यापेक्षा जास्त वेळ ठेवायचा नाही, नाहीतर आपला चेहरा असा ओढला जातो. तर पूर्णपणे सुकून आपल्याला द्यायचा नाही, नाहीतर स्किन एकदम कोरडी पडते. तर आता मी कॉटनचा रुमाल घेतला आहे, रुमाल भिजवला आहे आणि त्याच्याने मी हे आता जे फेस पॅक लावला आहे तर ते पुसून घेते, म्हणजे याच्याने आपल्या पाण्याचीही बचत होणार आहे. 1 मग पाण्यामध्ये आपला चेहरा मस्त पुसून होतो आणि त्याच्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा. पूर्णपणे फेस पॅक मी घालवला आहे, तुम्ही इथे पाहू शकता आणि चेहऱ्यावरती मस्त असा ग्लो आला आहे. फक्त पिंपल्सवरती आपण काही करू शकत नाही, कारण का जर पिंपल्स सतत येत असतील तर जास्त प्रमाणात पाणी प्यायचं आणि पिंपल्स ह्या नॅचरल आहे तर त्या कधी येऊ शकतात, पण त्याचे जे डाग डबे आहे तर ते घालवण्यासाठी ही रेमेडी तुम्ही नक्की करा. आता केसांवरती मी आलेली आहे. तर केसांना मी आदल्या दिवशी, केस जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी धुवायचे आहे तर त्याच्या आदल्या दिवशी केसांना तेल लावायचं आणि एकदम भरपूर असं, जे तुमच्याकडं तेल असेल तर ते लावू शकता. आता जे आपण तांदूळ भिजत ठेवले होते तर त्याला
एक उकळी येतोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये जे संत्र्याची सालं सुकवून ठेवलेली आपल्या घरी असतातच, तर मी ठेवली होती आणि त्या साली मी या पाण्यामध्ये ॲड केलेत आणि मस्त अशी उकळी येऊन देणार आहे. कारण का हा जो तांदळाचा सिरप आहे तर तो 1 आठवड्यासाठी मी बनवून ठेवते. तर त्या तांदळाच्या पाण्याचा घाण वास येऊ नये त्याच्यामुळे मी हे संत्र्याच्या साली या पाण्यामध्ये टाकते, म्हणजे पाण्यालाही छान वास येतो. तर आता हे उकळवून घेतले आणि एका काचेच्या कंटेनरमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. आणि आठवड्यातून तुम्ही किती वेळा केस धुताय त्याच्यावरती हे अवलंबून आहे, म्हणजे तेव्हा तुम्ही लावू शकता. जरी केसांना लावलं तरी काही प्रॉब्लेम नाही. जर तुमचे केस गळतायत, केसांमध्ये डॅन्ड्रफ झाला आहे, त्याच्यावरती हे खूप उपयोगी हा सिरप पडणार आहे. आणि माझे केस खूप गळत होते, तर मी खरोखर सांगते हे 1 आठवड्यापासून मी ट्राय करते. माझे केस गळती एकदम कमी झाले, म्हणजे फक्त आता 1 ते 2 केसच फक्त असे गळत आहेत. हेही आपण घरच्या घरी सिरप बनवला, यालाही एकही रुपया खर्च न करता आपण हा सिरप बनवला आहे. फक्त बनवण्यासाठी थोडीशी मेहनत लागते. तर आता हा सिरप जेव्हा आपल्याला लावायचा असेल तेव्हा लावायचा आणि त्याच्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचा, म्हणजे तो खराब होत नाही, त्याचा घाण वास येत नाही. तर केस धुवायच्या 1 तास आधी हा सिरप आपल्या केसांना लावायचा आणि 1 तासानंतर आपले केस स्वच्छ कोमट पाण्याने केस आपल्याला धुवायचे आहे. जास्त गरम पाणी केस धुण्यासाठी घ्यायचे नाही, नाहीतर जास्त डॅन्ड्रफ होतो. तर कोमट पाण्याने मी माझे केस धुतलेत आणि एकदम स्मूथ मुलायम असे केस झालेत. आणि मेन म्हणजे हा सिरप तुमचे केस गळती होत असेल तर त्याच्यावरती खूप उपयोगी आहे. आणि जर केसांमध्ये जास्त प्रमाणात डॅन्ड्रफ होत असेल तर हा सिरप तुम्ही 1 आठवडा नक्की केसांना लावा. आणि लावल्यानंतर थोडा वेळ उन्हात बसायचं, म्हणजे जर तुम्हाला रोज केस धुवायला जमत नसेल तर हा सिरप लावून थोडा वेळ उन्हात बसायचं, म्हणजे केस आपले सुकले जातात. तर आता एकदम मस्त असे माझे स्मूथ केस झालेत आणि चेहराही एकदम तजेलदार असा झालेला आहे. तर मॉइश्चरायझर हे कोणत्याही कंपनीचं तुम्ही चेहऱ्याला नेहमी लावत जा चेहरा धुतल्यानंतर, म्हणजे चेहरा मस्त मऊ राहतो. आणि ड्राय स्किन असेल तर नक्की मॉइश्चरायझर लावतच जा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.